नमस्कार माऊली. मनुष्याच्या जगण्याला किंवा मनुष्याच्या आयुष्याला पूर्णत्व कधी प्राप्त होतं असं वाटतं तुला? धन मिळालं की, का आपल्या जीवलगांचा नातलगांचा सहवास मिळाला की? खरं म्हणशील माऊली तर अशा अनेकविध गोष्टींनी मनुष्याला त्याचं मनुष्यत्व सिद्ध होत असतं. जेव्हा त्याच्या आयुष्यातनं यातलं काहीही निघून जातं तेव्हा एक पोकळी निर्माण होते. आणि मग ही पोकळी भरून काढण्यासाठी जर कुणाची मदत होत असेल तर ती म्हणजे भगवंतावरची श्रद्धा आणि नियमित उपासना. म्हणून आपली उपासना नियमितपणे करावी, व्रतवैकल्य करावीत, म्हणजे मग सारं काही सुरळीत होतं. ए काय बाई माणसासारखे हात लागतायत तुझे? जोरात चेप. वही प्रधानजी. काय? महाराज महाराज महाराज, एक विचारू का तुम्हासनी? ते तुम्ही म्हणला होतात की राज्यामध्ये अराजकता येईल म्हणून आणि लढाया होतील आणि त्या राजावर संकट देखील येईल म्हणाला होता. तसं काय घडलंच नाही की, फसलंच समजा सार. पण आता तुम्ही काय करणार? एक डाव फसला म्हणजे पूर्ण योजना नाही फसत. केवळ उद्याचा एकच दिवस. माझी योजनाच तशी आहे. उद्या सर्व काही सज्ज होईल आणि परवा महाराज आदेश देवो अथवा न देवो, आपल्या राज्यात हिंसा होणार, लढाई होणार आणि त्यात देवव्रतचा बळी जाणार. महाराज नको नको महाराज. महाराज नक्की काय होत आहे हे? यावर उपाय काय असावा? आपले ग्रहमान असे अचानक आपल्या विरोधात का जात असावे? काहीच कळायला मार्ग नाही. आजोबा, आजोबा, तुम्ही आज मी अडचणीत असताना पुन्हा तुम्ही आला आहात. अडचण? आणि तुला र कसली अडचण? अव तुम्ही आता राज झालात. ज्या पोराला सैनिकांनी हाकलून दिलं होतं, याचक समजून अन्नछत्रात भोजनाला पाठवलं होतं, त्यो आज माझ्या मोर राजा बनून उभा आहे. कसा विश्वास बसल र? आणि त्याला र कसली अडचण? आयुष्य इतक्या विरुद्ध कक्षेत शिरेल आणि स्वतःच्याच नजरेत मला पराभूत करेल असे कधीही मला वाटले नव्हते. तुझं दुःख कळतंय मला, समजत हवाय मला. हो ना, मग मला हे का समजत नाही आहे की ज्या प्रजेसाठी मी माझे आयुष्य पणाला लावले ते सर्व माझ्या विरुद्ध का आहेत? ज्यांना मी भगवंताच्या पश्चात स्थान दिले ते सर्व गुरुजन, ते पुजारी, हे सर्व माझ्या विरुद्ध का आहेत? का सर्व उद्योजक व व्यापारी माझ्या विरुद्ध बंड करत आहेत? काय अपराध केला आहे मी? कशाची शिक्षा भोगत आहे? सांगा सांगा ना, आहे का काही उत्तर? पोरा, आता
या आगीत मी हात टाकला तर त्याच्यात किती उष्मा आहे ते मला कळतंय. या आगीत जास्त हात टाकला तर हाताला चटकं बसणार आणि नाही टाकला तर त्याची ऊब नाही मिळणार. पोरा, हे समजण्यासाठी या हाताला या आगीशी खेळावं लागणारच ना रे. आजोबा, तुम्ही नक्की मला काय सुचवू इच्छित आहात? पोरा, तू एवढं सांगितलंस, पण त्यात काय खरं काय खोटं याचा कधी शोध घेतलास का? कधी अनुभव घेतलास का की त्यांना नक्की काय हवंय? कधी त्यांनी तुला येऊन सांगितलं का? का तू त्यांना जाऊन कधी विचारलंस का की बाबांनो समस्या काय आहे, सोडवू आपण? केलंस का हे? कोणीतरी काहीतरी येऊन सांगावं आणि वनात आगीचा वनवा पेटावा. तसं हे वाढत गेलंय बघ. तुला आता थांबायला हवं. हा, आता यात तुझ्या बुद्धीचा आणि अनुभवाचा कस लागणार. पोरा, अरे मेल्या बिगर स्वर्ग मिळणार नाही. नाही 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 नाही, आता या अन्यायाची परिसीमा गाठलेली आहे. आता यावर काहीतरी उपाय असायलाच हवा. हेच महाराजांनी आपलाच नाही तर आपल्या भावनांचा, धर्माचा अवमान केलेला आहे. अशा अराजक निर्णयामुळे आपण भगवंताचे कसे बसे मुखदर्शन घेत आहोत. आणि हो, अहो, हा राजा भगवंतांचे मंदिर बंद करून स्वतःच्या पूजेचे आदेश देतो काय? हे सर्व काय बोलत आहेत? मी तर असं कुठलेही आदेश दिलेले नाही. अहो, मी तर एवढा संतापला आहे राजाच्या व्यापारी धोरणावर. माझा सगळा व्यापार ठप्प झाला. माझं घरदार उघड्यावर पडलं. कशामुळे? तर व्यापारी मार्गावर राजाने तिप्पट कर आकारला म्हणून. पुन्हा तेच, मी तर असा कुठलाही निर्णय दिलेला नाही. उलट माझ्याच कानी विरुद्ध काहीतरी आले आहे. सगळ्यांनी ऐका की महाराजांनी स्वतः पदत्याग करायला हवा, नाहीतर आपण सगळ्यांनी मिळून बंड करायला हवे. काय? बंड करायला हवे. बंड करायला हवे. अहो मान्यवर, अहो मान्यवर, ऐका तर माझे. म्हणजे तुम्हाला आलेला क्रोध हा रास्तच आहे, परंतु ज्या निर्णयाबद्दल, ज्या धोरणाबद्दल आता तुम्ही बोलत होतात तो काही महाराजांनी दिलेला नाही ना. म्हणजे तसे तुम्हाला त्यांनी स्वतःहून सांगितलेले नाही ना. मग तसे असताना त्यांच्या विरोधात जाऊन बोलणे योग्य आहे का? अरे बाळा, तू बोलतोयस ते बरोबर आहे, पण मला तर ह्या नगरीत नवीन वाटतो. अरे बाळा, तू जे काय बोलतोयस ना, मला तर वाटतंय की हा स्वतः राजा असल्यासारखा बोलतोय. अहो, हे तर प्रधानाने आम्हाला सांगितलंय. आता तो राजाचा सेवक, तो का खोटं बोलेल? अहो, हे असंच चालू राहिलं तर उद्या श्वास घेतला तरी राजा त्याच्यावर कर लावेल. हो, हे योग्य वेळी थांबवलंच पाहिजे. थांबवलंच पाहिजे. थांबवलं पाहिजे. थांबलंच पाहिजे. थांबलंच पाहिजे. थांबवलंच पाहिजे. थांबवलंच पाहिजे. थांबवलंच पाहिजे. अरे खिशात साध्या तुझ्या एक दमडी नाही आणि धान्य खरेदी करण्याचे कसले स्वप्न बघतोस? अरे कोण म्हणाले दमडी नाही? यापूर्वी याच 3 मुद्रांनी धान्य घेऊन गेलो इथूनच. तो काळ गेला आता. या 3 मुद्रांमध्ये साधं तुला धान्याचं दर्शन पण मिळणार नाही. एक काम कर, भिक्षा माग, मुद्रा कमव आणि मग ये माघारी. जा. काय गत आली आहे देवा. कसं जगावं गरिबांनी या राज्यात. या राजा देवव्रताला नरकात पण जागा मिळायची नाही. वाटाळा होईल त्याचं, वाटाळा होईल त्याचं. अहो दादा, थांबा. काय झाले? तुम्ही तुमच्या महाराजांना असे का बोल लावत आहात? मग काय करू? आरती ओळ त्यांची. या व्यापाऱ्यांनी जगणं महाग करून ठेवलंय आमचं. कट रचलाय. आम्ही गरिबांनी जगू नये, उपाशी मरून जावं. काय करावं आम्ही गरिबांनी? नाही नाही, असं बोलू नका. तुम्ही या माझ्यासोबत. या. काय हो महाशय,
तुमच्याकडे आलेल्या ग्राहकाचा असा अपमान करून त्याला हाकलवून देतं ना, तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? अहो, ग्राहक तर ईश्वराचे रूप आहे. तू कोण मला शिकवणारा? तो ग्राहक असेल ईश्वर, पण माझ्यासाठी नाही. या ईश्वराची सेवा करू लागलो तर मला भिक्षा मागावी लागेल. तोंड सांभाळून बोला. जे हे म्हणत आहेत त्यात तथ्य आहे. जर इतकी महागाई वाढली तर सामान्य नागरिकांनी जगावे तरी कसे? कोण आहेस कोण तू? राजा देवव्रत? आम्ही करतो ते योग्य की अयोग्य हे ठरवणारा तू कोण? काय रे, ह्या मनुष्याच्या समस्या ऐकल्या ना तू? आता माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. हे सर्व जिन्नस आहेत ना, त्यापेक्षा महागात विकतो. याचं कारण एकच, आमचा मूर्ख राजा देवव्रत आणि त्यांनी घेतलेला महामूर्ख निर्णय. व्यापारी करात एका रात्रीत 3 पटीने वाढ केली आहे. अहो, एवढा कर लादण्याने आमचं कंबरट मोडलं आहे. अहो, आमची झोळी फाटकी झालीये. अहो, शांत व्हा. माझे इतकेच म्हणणे आहे की ही महागाई वाढवून आपल्याला लाभ कसा होत आहे हे तरी मला सांगा. म्हणजे मी देखील तसे करेन ना. तू देखील? म्हणजे म्हणजे थांबा. ह्या मुद्रा घ्या आणि ह्या गृहस्थांना जे धान्य हवे आहे ते द्या. त्याचे काय आहे, मी देखील शेजारी गावामध्ये धान्याचा व्यापार करतो, त्यामुळे मी देखील थोडे धन प्राप्त केले असते. ते शक्य नाहीये, कारण तुमचा राजा आमच्या देवव्रत सारखा मूर्ख नाहीये. हा जास्तीचा कर लादून केवळ महागाई वाढते आणि त्याच्याबद्दल असलेला रोष, बाकी काही नाही. अहो, हे काही तुमच्या राजाने केलेलं नाही. म्हणजे आम्ही तरी असा निर्णय दिलेले काही ऐकलेलं नाही. अहो, त्यांनीच केले हे सगळे. एका सकाळी आमच्या नेहमीच्या व्यापारी मार्गावरती प्रधानांनी आमची वाट अडवली आणि म्हणाले, महाराजांनी आज्ञा दिली आहे, हा मार्ग वापरायचा असेल तर 3 पटीने अधिक कर द्यावा लागेल. कोण असे प्रधान म्हणाले? होय, आणि ते म्हणाले, कर देऊ शकत नसाल तर चालते व्हा, ही राजाज्ञा आहे. मग काय ना, आम्ही परराज्यात व्यापार करू शकतो. अहो, त्यामुळे आमचा व्यापार बंद झाला, नुकसानच झाले. आता आम्ही व हे सर्व गरीब लोक राजाला शाप देत आहे. या राजाच्या सत्तेचा अस्त जवळ आला आहे, हेच खरे. इथे जे काय घडत आहे ते मला स्वतःला मान्य नाही. इथे कोण आनंदाने वागते आहे? मला तर विश्वास बसत नाहीये की महाराजांनी असा आदेश दिला असेल. अरे तेच, ते महाराज कशाला असा आदेश देतील की उद्या सूर्योदय होताच आपण प्रत्येक घरात जायचंय आणि घरामध्ये जे कोणी महाराजांच्या विरोधात बोलत असतील, जे काय करत असतील, त्यांना बाहेर काढून मध्यवर्ती खांबास बांधून कठोर शासन करायचं. येथेही तेच. हे माझे आदेश नाहीतच. निव्वळ मूर्खपणा आहे हा. आधीच का जनता कमी क्रोधित आहे आणि त्यात जर असं काय करत राहिलो तर प्रजेचा क्रोध अजून वाढेल. अरे इकडं कुठं आत कवा गेलेला तू? मी आता मगाशी गेलो होतो, तुम्ही इथं नव्हता ना, ते दुसरं होतं. महाराजांची जरा भेट घ्यायची होती म्हणून. मी काय म्हणतो, ते आता तुम्ही बोलत होता ना, त्यामुळे ऐकलं जरा नवालच वाटलं. पण नवल, आम्हाला तर धक्काच बसलाय. असा राजा कुठला वागतो का, तो पण आपल्या जनतेसाठी? होय होय होय. बर, मी काय म्हणतो, तुम्हाला असं वाटतं यो महाराजांनी आदेश दिला असेल? अरे महाराज किती मोठे, आम्ही त्यांच्या समोर लहान, आणि ते कशाला आम्हाला आदेश देतील? ते प्रधानजी देतील. आम्हाला प्रधानजी सांगतात. आम्ही जे ऐकतो ते प्रधानजीचेच असते, त्यांनीच ते सांगितले.
अय, निघायचं बघ. हा जी जी, होय होय होय. हे अगदी योग्य झाले. महाराजांनी आपल्याला समक्ष इथं बोलवले. काय होईल ते समोरासमोर चर्चा होईल. कसे? हो ना. अहो मी तर माझे सर्व मुद्दे मांडून महाराजांचं वागणं आणि निर्णय किती चुकीचे हे पटवूनच देणार आहे. बरोबर आहे. मी आज ठरवलं आहे, शेतकऱ्याचा कर माफ नाही झाला की दरबारात जीवच देईल. असेच घडले पाहिजे, असेच घडले पाहिजे. हे काय पाहतोय मी? हे सर्व इथे कसे काय जमा झाले? आणि ह्यांना जर महाराजांनी बघितले तर? नाही, मी हे घडू देणार नाही. नाही नाही, ते घडायलाच हवे आणि घडलेच हवे. त्याशिवाय कर माफ व्हायचा नाही. अहो तुम्ही सर्वजण इथे काय करताय? आपली योजना अशी कुठे ठरली होती की तुम्ही सर्वांनी इथे जमा व्हायचे म्हणून? प्रधानजी, तुम्ही सांगितलं नाही म्हणून काय झालं? महाराजांनी त्यांचे सैनिक पाठवून आम्हाला इथं बोलवलंय. हो ना. आणि ते म्हणाले की आम्ही महाराजांचे विशेष सैनिक आहोत आणि महाराजांना आमच्या सोबत मुक्त चर्चा करायची आहे. हो की नाही? विशेष सैनिक? असे कोण आहेत महाराजांचे सैनिक? सर्व सैन्य तर मीच फितवले आहे. आणि तरी आता जर ह्या सर्वांचा महाराजांशी संवाद घडला तर मी योजलेले सर्व कारस्थान वाया जाईल. अहो तुम्ही असे का वागलात? तुम्ही येथे येण्या अगोदर माझ्याशी एक वेळ संवाद साधायचा होता. अहो तुम्हाला इथे बोलावून तुमची दिशाभूल करण्याचा डाव आहे महाराजांचा. पण आम्ही असे घडू देणार नाही. अहो समोरासमोर संवाद व्हायलाच हवा. नाही नाही नाही, तुमच्या लक्षात येत नाहीये. मी तुम्हाला तेच सांगतोय. अहो आता मी तुम्हाला कसे सांगू? तुम्ही जर इथून गेला नाहीत तर तुम्ही या प्रासादातून जिवंत परतणार नाही. अशीच योजना आहे महाराजांची. त्यांनी तुम्हाला देहदंड द्यायचा निर्णय घेतलाय. निर्णय कोणाचा आहे हा नेमका? माऊली, मनुष्य हा कुठल्या ना कुठल्या बंधनाने प्रत्येक व्यक्तीशी जोडलेला असतो. जसं माता पिता असतील, भाऊ बहीण असतील, किंवा पती पत्नी असतील, किंवा एखाद्या वेळेला अगदी मित्रत्वाच्या नात्याने सुद्धा असेल. या सर्वांच्या असण्याने बऱ्याच वेळेला तो स्वतःचं अस्तित्व विसरून जातो. आणि माऊली, जेव्हा या नात्यातून त्याची सुटका होते ना, तेव्हा तो खऱ्या अर्थानं अगदी एकटा होतो. तेव्हा त्याच्यासाठी हेच महत्वाचं असतं की हे तुटलेले बंध नेमके कशामुळे तुटले याचा निश्चित विचार करायचा. याची पुन्हा जोडणी करण्यासाठी किंवा झालेल्या चुका सुधारण्यासाठी याचा अभ्यास करायचा आणि त्याप्रमाणे आचरण करायचं. तेव्हा उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.